हॅलो गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे। ॲक्च्युली तुम्ही बरे असताल, बट मी सध्या बरी नाही आहे, कारण माझी चालू आहे प्रचंड धावपळ। ॲक्च्युली फार काही नाही, बट तरीही सकाळची वेळ आहे आणि मी तुमच्याशी रुटीन शेअर करते, ते पण धावपळीचं। कारण काय झालं, आज उशिरा उठणं झालेलं आहे, म्हणजे उठले मी लवकर। आज स्वराचा फर्स्ट पेपर होता, सो रात्री जास्त वेळ जागणं झालेलं आहे आणि मग ती गेली 7:15 वाजता, ती घराच्या बाहेर गेली, तिला टाटा बाय बाय केलं आणि त्यानंतर मला काय झालं काय माहिती, मिस्टर बोलले मी थोडंसं उशिरा जाईल आणि मग म्हटलं चल मी पण जरा वेळ पडी घेते आणि झोपले ती। मग झालाच उशीर आणि त्यांचं काय झालं, ते उठले मग नंतर माझ्यानंतर आणि वॉकला निघून गेले। 7:30 वाजता ते निघून गेले, म्हणजे 7:15 वाजता स्वरा गेली, तिला बाय केलं आणि नंतर मी थोडा वेळ पडले तर ते म्हटले मी जातो फिरायला। म्हटलं ठीक आहे जा, मग ते गेले आणि मग मला काही जाग आलीच नाही नंतर, तर झाली मग धावपळ। ते आले आणि त्याच्यानंतर मग मला म्हणतात आता पटकन स्वयंपाक कर, आता वेळ झालेला आहे। तर ठरलं तर होतं वांग्याची भाजी करायची, बट इतक्या घाई गडबडीत काय होणार नव्हती। मग आपली अडला हरी शेवभाजी करी असं, म्हणजे पटकन मग शेवभाजी असतेच ती ठेवलेली आहे। आणि रात्री सगळे भांडे घासून ठेवले होते, पण त्या 2-3 प्लेट दिसत आहेत ना, तर रात्री आम्ही उशिरा आईस्क्रीमसुद्धा खाल्ली, तर त्याच्या त्या प्लेट मग स्वराणी बेसिंगमध्ये तशाच ठेवल्या होत्या। तर आता म्हटलं झटपट आपली, म्हणजे कसं शेवभाजी कधी पण म्हणजे आधार असते, तिला काही शिजवावी वगैरे लागत नाही, फक्त कांदा टोमॅटोची फोडणी द्यायची। मी मसाला करते ॲक्च्युली प्रत्येक वेळी, बट आज तेवढाही वेळ नव्हता की मिक्सर काढू लावू आणि कांदा भाजू, तर म्हटलं नको जाऊ दे, डिरेक्टली आपण कांदा टोमॅटो लसणाची फोडणी देऊया जिरं मोहरीची आणि पटकन अशी ही भाजी माझी होऊन जाईल। तर मला त्यांनी सांगितलं की तुझ्याकडे 20 मिनिटं आहेत, फक्त 20 मिनिटाच्या आत मला भाजी पोळी रेडी पाहिजे सगळं। तर ते भाजी पोळी करणं असतं, मग कांदा टोमॅटो काकडी ते कापणं असतं, सगळ्या गोष्टी एकत्रच आल्या, तर ती थोडी माझी धांदलच उडाली। सो माझं फास्टमध्ये इकडे काम चालू आहे, 10-15 मिनिटात मला सगळं करायचं। तर आता इकडे फोडणी देऊन ठेवली, किंचित त्यात पाणी टाकलं, मस्तपैकी तो मसाला शिजेल आणि तोपर्यंत त्याला स्लो गॅसवर ठेवून दिलं आणि पटकन लगेचच इकडे भाकरीचं पीठ काढून भाकरी करायला सुरुवात केलेली आहे। सो अशी माझी सकाळचं हे माझं घाई गडबडीचं रुटीन, मी तुमच्याशी निवांत संध्याकाळचं रुटीन शेअर केलं होतं, बट आत्ता तुम्ही पाहून घ्या हे माझं घाई गडबडीचं रुटीन। आणि माझ्या मिस्टरांचं असं असतं ना की घाई झाली ना, म्हणजे मला तर इकडे भाजी करू का भाकरी करू असं होऊन जातं माझ्या, म्हणजे असं डोक्यावर कुठे बसलेलं असलं ना की आवर पटकन तर आणखी मग गडबड होऊन जाते अशी। जरी एक माणूस असो नाही तर 10 माणूस, तर मग ते होतं। आणि मग घाईच्या कामात मग काय, मला भाकर मग खायला वेळ नाही, तर एक काम करायचं, मग भाकर म्हणजे मिस्टर सांगतात असं की भाकर मिक्सरमध्येच बारीक करून द्यायची, ते लहान बाळासारखं। मला तर अजिबात आवडत नाही ते, बट आता काय करणार, ते म्हणतात मग ते टोचून भाजीला भाकर खाण्यापेक्षा, जसं मी तुम्हाला काल दाखवलं होतं ना, मी डायरेक्ट भाजीमध्येच मिक्स केली भाकर। पण माझ्याकडे निवांत वेळ असतो, पण मला कंटाळा आणि त्यांच्याकडे वेळ नाही, म्हणून मग ते म्हणतात डायरेक्ट भाकर मिक्सरमध्ये बारीक करायची, त्याच्यावर भाजी ओतून मला देऊन टाक, म्हणजे पटापट आपलं खाऊन घेतो आणि जातो। सो असं आहे। तर आता पटकन त्यांना वाढते, मग त्यांच्या दोन्ही बाटल्या भरून ठेवते आणि त्यांना ते एकदाचे गेले ना मग तसं काही घाई नाही। बट झालं असं की मी आज 2 ब्लॉग शूट करते, मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं। काल मी एक फ्रीज क्लिनिंगचा डीप क्लिनिंगचा ब्लॉग टाकलेला आहे, पाहिला नसेल तर पाहून घ्या। तर तो ब्लॉग आणि हा ब्लॉग रुटीन ब्लॉग दोन्ही एकदाच शूट करायला घेतले होते मी। सो माझं ते चाललं होतं अल्टरनेट, त्यामुळे ते मॅनेज पण करायला लागत होतं की आता कोणतं शूट घेतलं मग नंतर कोणतं शूट। आणि खरं तर मी कॅमेरा इकडेच लावत होते, जर मिस्टरांनी पाहिलं तर मला म्हटलं असते आधीच उशीर झाला आणि आता तुझं हे शूटिंग पण चाललंय, तर जरासं ते पण सांभाळून माझं चाललं होतं। ते इकडे तिकडे गेले का मी पटकन क्लिप घेत होते, काय करावं लागतं, स्ट्रगल बाबा, ब्लॉगरची लाईफ अशीच असते। आणि त्यात माझं नशीब चांगलं की बरं झालं, निदान त्यांचा तरी स्वयंपाक झाला आणि त्यांना ताट वाढून दिलं तुम्ही पाहिलं जसं, आणि नेमका तेव्हाच गेला सिलेंडर, म्हणजे संपला गॅस गेला बरोबर। तर म्हटलं चल जाऊ दे, यांना ताट वाढून तर दिले ना, मग टेन्शन नाही। जर मध्येच हे झालं असतं ना तर मग अजून मला लेट झालं असतं। म्हणजे असं होतं बघा, घाई जेव्हा आपण उशीर करतो ना, उशिरा उठतो किंवा उशीर करतो, त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी होणेच आहे। आणि मी गेले 8 दिवस बरोबर लक्ष ठेवून वाट बघून की आत्ता जाईल गॅस, नंतर जाईल गॅस। ॲक्च्युली भरपूर पहिले जाणार होता असं मला वाटलं,
बट नाही. आणि आत्ता कारण की अजून घाई आहे, ते गेले नाही अजून, मला त्यांच्या पाण्याच्या बाटल्या भरायच्या आणि बरंच काही छोटं मोठं सामान. कारण मी सिलेंडर काढलं ना की त्याच्या मागची जागा, कारण सिलेंडर काढल्याशिवाय साफ होत नाही, तर जेव्हा गॅस संपतो तेव्हा मग ते काढून घेते. आणि त्याच्या मागं माठ पण ठेवलेलं आहे, मला तोही काढायचा होता, कारण पाणी आता सध्या कोमट कोमट लागतंय फिल्टरमधलं, तर म्हटलं तोही काढू, स्वच्छ करू. पण आत्ता मला वेळ नव्हता म्हणून मी पटकन पहिले गॅस लावला, कारण मग दूध वगैरे पण गरम करायचंच होतं मला झटपट. तर ते त्यांचं तिकडून चाललं होतं काय करते खडमट, तर म्हटलं गॅस गेलं बाबा, आधी ते लावून घेते. सो चला, आमच्याकडे तर मीच लावते गॅस, काही म्हणजे त्यांची वाट बघत बसत नाही मी, मिस्टर येतील आणि मग लावतील. बरं ते सिलेंडर मी आधीच ताईंकडून म्हणजे आणून ठेवलं होतं, त्याच्यामुळे धावपळ नाही झाली. नाहीतर मग आमचं गॅस म्हणजे सिलेंडर संपल्यानंतर आमची धावपळ असते की कोणाकडे जायचं आणि मागायचं. सो कारण एकच सिलेंडर आहे आमच्याकडं, सो तसं काहीसं. आणि मेस आहे किचनवर, कारण स्वयंपाक केलेला आहे घाई गडबडीत, सगळं काही तसंच. त्याच्यामुळे मग माझं जेव्हा होईल आता नाश्ता वगैरे तेव्हा थोडंसं किचन क्लीन करेल आणि नंतर मग पूर्ण स्वच्छता होणारच आहे. सो त्याला थोडंसं इग्नोर करा. ओके, सगळ्यांकडेच होतं मला माहिती आहे, स्वयंपाक करताना. आणि सकाळचा जो स्वयंपाक असतो ना घाई गडबडीचा तेव्हा होतंच. आणि स्पेशल जेव्हा आपण भाकरी करतो तेव्हा तो खूपच ते उडतं भाकरीचं, काय डॉट डॉट व्हाईट. सो तसं. तर आता ही शेवटची भाकर राहिलेली आहे, ती पण पटकन करून घेते आणि मग मिस्टरांना करते बाय बाय. मग पुढची कामं आपली थोडीशी निवांत जरी चालली तरी काही हरकत नाही, पण तरीही मला निवांत करून जमणार नाही. ॲक्च्युली ही भाकर पण ना आता गॅस बदलेपर्यंत ती अशी कोरडी होऊन गेली, त्याच्यामुळे तिचा पण थोडासा प्रॉब्लेम झाला, पण मी टाकून दिली तशीच. आता ती मलाच खायची, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. दुसरी गोष्ट अशी की लगेचच मिस्टर गेले की मला लगेचच फ्रीज क्लिनिंगचा जो अर्धवट व्लॉग राहिलेला आहे तो पण कंप्लीट करायचा होता. आणि तो नुसता कंप्लीटच नाही, फ्रीज क्लिनिंग करून, शूट करून, त्याला एडिटिंग करून आजच्या आज म्हणजे काल तुम्ही पाहिला तो, तर तेव्हाच्या तेव्हा मला तो अपलोड सुद्धा करून द्यायचा होता. सो असं खूप वेळ जाणार होता त्यामध्ये. तर म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, आधी आपण पहिले नाश्ता करू, किचन क्लिअर करू आणि नंतर फ्रीजकडे बघू. कारण कसं आहे, खाल्ल्याशिवाय एनर्जी कशी येणार मग, हो की नाही, काम करायला. तर मग आणि ते पुन्हा मग लेट केलं तर आणखी लेट होत जाणार. स्वरा पण आज लवकर येणार आहे, तर ती परीक्षा आहे तिची, तर ती पण येईल पेपरवरून. मग ती आले का तिचं एक वेगळं. तर म्हटलं चला आता पहिले नाश्ता करून घेते आणि त्याच्यानंतर मग बघूया बाकीचं. चलो. या जेवायला, पाणी घेते आणि जेवायला बसते, बाकीचं नंतर. माझं जेवण झालं की मगच मी साफसफाईला लागत असते, हे मी आता भरपूर वेळा सांगितलेलं आहे. तर जेवण झालं आणि पहिले काम केलं ते म्हणजे कपडे भिजवण्याचं काम केलं, कारण लगेचच मला फ्रीजकडे वळायचं होतं. बट असं होतं ना, एक 10-10:30च्या दरम्यान, कधी कधी 11ला आमच्याकडे येते घंटागाडी, तर तेही अतिशय महत्त्वाचं काम असतं. ते जर टाकलं नाही ना कचरा तर मग ते साठत जातो. आणि माझा जो फ्लॅट आहे ना या साईडला आहे सगळं ओपन बाजू, आणि इकडे भरपूर घंटागाडी येतात. तर माझं कधी कधी असं होतं ना की मी इकडचाच आवाज ऐकून खाली धावत असते, म्हणजे 2-3 वेळा असं होतं माझं महिन्यातून. तर बहुतेक वेळा आता मी फिक्स टायमिंग खालच्या आमच्या वॉचमॅनला विचारून घेतलं की कधी येतं, तर त्यांचं म्हणणं 10:30 वाजता. तर म्हटलं ठीक आहे चला. तर मग 10:30 वाजता कधी कधी असं होतं मी नाश्त्याला बसले जेवणाला की घंटागाडी येते, मग असे चिडचिड होऊन जाते. पण आज तसं नाही झालं, आज माझं जेवण नाश्ता होऊ दिलं आणि नंतर मग कपडे पण भिजून झाले. मग गाडी आली होती, तर पटकन मग गाडीमध्ये कचरा टाकून आले आणि पुन्हा मग लागले आता मी माझ्या नेक्स्ट व्लॉगसाठी किंवा फ्रीजच्या कामासाठी. तर ते आता करून घेणार आहे. आणि म्हणजे आत्ताची जी भांडी आहेत ती आणि फ्रीजची ते सगळं क्लिअर करून घेते आणि मग माझं पुढची कामं. आणि आजचं वातावरणही असं आहे ना पावसाचं, की म्हणजे मी ठरवलं होतं की आधी फ्रीज साफ करून घेईल नंतर कपडे धुवेल, बट फ्रीजचं थोडंफार करून घेतलं आणि मग पहिले कपडे करून घेतले, म्हणजे धुवून घेतले. कारण वातावरण असं डल आहे ना, पाऊस पडेल की काय असंही वाटत होतं. तर ते केलं, त्याच्यानंतर मग कपडे धुतले, लगेच फ्रीज पूर्णपणे क्लिअर केला आणि त्याचा ब्लॉग कंप्लीट केला. तर सकाळचं मेन काम असतं ते म्हणजे फिल्टर भरणं. तर फिल्टर पण मग घासून पुसून सकाळचं भरायचंच असतं आणि मग दिवसातून त्याच्यात 2-3 वेळा पाणी जातं. तर आता बहुतेक काही दिवसांनी म्हणजे 2-3 दिवसांनी माठ पण काढेल, बट माठ ठेवायला माझ्याकडे जागा नसते, मग तो गॅलरीत वगैरे ठेवा की काय बघेल, आता त्याच्याबद्दल चर्चा नको जास्त. बट माठ तर काढावंच लागेल, कारण मग खूपच कोमट पाणी पण उन्हाळ्याचं प्यायला चांगलं वाटत नाही.
सो आता ही पण कामं उरकून घेते पटापट आणि मग आता जास्त काही नाही, मला एडिटिंगच करायची आहे. तर फरशी वगैरे करून घेते आणि स्वरा पण तोपर्यंत आलेलीच आहे. तर तिच्या पण मग जेवणाचं म्हणजे बघावं लागेल. ॲक्च्युली शेवभाजी वगैरे मी केलेली आहे सकाळी, बट तिने आल्यावर मला उसळ करायला लावली मग नंतर. तर गोंधळमध्ये मग ते उसळ वगैरे केली तिच्यासाठी, म्हणजे स्प्राऊट खायचे होते मॅडमला बेसिकली. आणि हे जे माझं फिल्टर आहे ना, कॅन्डलवालं फिल्टर, ते एकदम भारी आहे, बट त्याच्या कॅन्डलना कधी कधी काळ्या पडतात अशा आणि मग पाणी छानपैकी गळत नाही. तर त्याच्यासाठी एक वेगळा स्क्रबर ठेवलेला आहे मी, तर ते घासून घेते म्हणजे त्या पांढऱ्या शुभ्र होतात. ॲक्च्युली त्या 6-1 महिन्यांनी बदलायच्याच असतात आणि बदलतो आम्ही, पण अजून काही झाले नाही 6 महिने. पावसाळ्यात जास्त खराब होतात त्या. तर त्या एका वेगळ्या स्क्रबरनेच मी घासून घेते आणि त्यामध्ये पाणी भरायला मी असा एक डबाच ठेवलेला आहे. तो मला उचलायला वगैरे पण बरा पडतो आणि 2-3 डबे टाकले की फिल्टर भरून जातं. कधी कधी स्वरा पण भरते, बट सकाळचं तर म्हणजे जास्त करून मीच भरते. ती कधीतरीच असं चालतं तिचं की मी भरते म्हणून. तर आता शेवटचं काम आहे, किचन पण मी आवरून घेतलेलं आहे आणि आता झाडून पुसून घ्यायची फरशी आणि लगेचच लागायचं मला एडिटिंगला, कारण त्याशिवाय मग ब्लॉग पटापट जाणार नाही. खूप उशीर झाला, खूप लेट टाकल्यावर पण मग तुम्ही काही पाहत नाही वेळेवर, त्याच्यामुळे मला ब्लॉग वेळेवर टाकणंच आहे. आणि ब्लॉग आला की प्लीज पाहत जा, पूर्ण पाहत जा. इंटरेस्टिंग ब्लॉग असतात किंवा आम्ही एवढी मेहनत घेतो तर नक्कीच तुम्ही त्याला पसंती दर्शवा. लाईक, शेअर आणि कमेंट करत जा. नवीन कोणी असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, तुम्हाला असाच छान छान कंटेंट मिळत जाईल. तर ही अशी आज सकाळची धावपळ झालेली आहे आणि ते रुटीन पण मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. नेहमीच निवांत शांत असं रुटीन नसतं. सकाळचं तर गडबड असतेच थोडीफार, निदान मिस्टर जाईपर्यंत. आणि आता स्वरासुद्धा झोपलेली आहे, म्हटलं तिला आराम कर, परीक्षेवरून आली असतं, नंतर पुन्हा फ्रेश होऊन मग अभ्यासाला लागायला. तर आता मी माझा अभ्यास करते, म्हणजेच एडिटिंग करते. ओके, निवांत बसते जरा. बस आता या व्लॉगमध्ये एवढंच होतं. इथे मी व्लॉग थांबवणार आहे. तर हे होतं माझं जवळजवळ सकाळी 8 पासूनचं ते 2 वाजेपर्यंतचं असं रुटीन काहीतरी मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आणि असं नाही की उशीर कधी होत नाही उठायला वगैरे, सुट्टीच्या दिवशी थोडंसं उशिरा उठणं होतं, बट आज हा वर्किंग डे होता आणि त्यामध्येच थोडंसं उशिरा उठलेच. आणि 2 ब्लॉग शूट करायचे होते, ते ॲक्च्युली हेक्टिक झालं मला. आणि त्याच्यानंतर असं झालं की स्टोरेज फुल झालेलं आहे, तर आधी मला ते काम करावं लागणार आहे, मोबाईल स्टोरेज. तर ते करते आता आणि छान असा व्लॉग एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवते. व्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या व्लॉगमध्ये. बाय बाय.